केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केलंय। यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। राष्ट्रवादी अजित पवारांकडे गेल्यानंतर पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील ज्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते त्या उद्घाटनाच्या कोनशिला काढत अजित पवार यांच्या नावाची तोडफोड केली आहे। या दरम्यान प्रचंड मोठी घोषणाबाजी पाहायला मिळाली। काल केंद्रीय निवडणूक आयोगाने आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाच्या संदर्भाची भूमिका घेतली, जो निर्णय दिलेला आहे तो निश्चित धक्कादायक आणि दुःखदायक तर आहेच, पण त्याचबरोबर या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे करणारा आहे। आणि म्हणून या केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आदरणीय पवार साहेबांचे तमाम कार्यकर्ते या पक्ष कार्यालयाच्या दरवाज्यात बसून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या घोषणा देत आहेत। या देशातले हुकुमशाह नरेंद्रजी मोदी असतील की अमित भाई शाह असतील, हे ज्या पद्धतीने भाजपबरोबर न येणाऱ्या पक्षांचं वाटोळं करतायत, पक्ष फोडतायत, त्यांची घरं फोडतायत, हे या देशासाठी दुर्दैवी तर आहेच, पण या देशाचं संविधान अडचणीत आणणारं आहे। आणि म्हणून आम्ही नरेंद्र मोदींचा, अमित शहांचा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा या निमित्ताने निषेध व्यक्त करतो। आज आम्ही नवीन नावासहित या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत। मला खात्री आहे की पुण्यातली, महाराष्ट्रातली, देशातली जनता आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण राहील। आमचं पक्षाचं चिन्ह नाव काही जरी असलं तरी आमचा पक्ष म्हणजे शरद पवार आणि आमचं नाव म्हणजे शरद पवार, एवढं नक्की आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या काळात जनता भाजपला, नरेंद्र मोदी आणि अमित शहाना नक्की धडा शिकवतील ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। माहिती होतं की चिन्ह आणि पक्ष सगळं जाणार आहे, कशी तयारी सगळी केलेली होती आणि याची खबर आली होती। पवार साहेबांच्या मागच्या 55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना तब्बल 5 चिन्हावर लढायची वेळ आलेली आहे आणि त्या प्रत्येक वेळेस ते निवडून आलेले आहेत। या मागच्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून धमक्या येत होत्या, त्या सगळ्या एकूणच ज्या काही घटनांमध्ये आपलं नाव आणि चिन्ह हे जाईल ही 100% खात्री होती। आपण सुप्रीम कोर्टामध्ये नक्की जिंकू, हा पवार साहेबांचा मागच्या 6 महिन्यापूर्वी पण दावा होता, आज पण आहे आणि उद्या सुद्धा राहील। आमचा या संविधानावर, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण केंद्रीय निवडणूक आयोग हे कुठेतरी नरेंद्र मोदी सरकारचं भावलं झाल्यामुळं हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सूडबुद्धीनेच होईल अशा प्रकारचा कायच होता आणि त्याप्रमाणे नवीन नाव असेल, नवीन चिन्ह असेल, या संदर्भातली आमची तयारी होती। आमच्या मित्रपक्षांना सुद्धा आम्ही त्या संदर्भातली पूर्वकल्पना दिलेली होती। त्याच्यामुळे आम्ही नाव आणि चिन्ह काही जरी असलं तरी पूर्वीच्याच ताकदीने लढू याबाबतीत माझ्या मनात शंका नाही। कार्यालय जे आहे ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, मग हे कार्यालय त्यांच्याकडे जाऊ शकत नाही। हे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावावर रजिस्टर्ड नाही, हे माझ्याच नावाने रजिस्टर केलं होतं। त्याच्यामुळे या संदर्भामध्ये या कार्यालयाचा ताबा घेण्याचा विषयच नाही। राज्यातल्या कार्यालयाच्या संदर्भात काही जरी होत असेल तरी कार्यालय हा विषय आमच्यासाठी गौण आहे। कार्यालय, नाव, चिन्ह काही जरी असलं तरी आक्रमकतेने आम्ही लढू आणि पूर्वीसारखाच तेवढी स्ट्रेंथ घेऊन पुन्हा पुनरागमन करू हा विश्वास आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो। हे नाव आज दुपारनंतर बदलाची प्रोसेस चालू होईल, कारण की नवीन नावासहित आम्ही लढत असताना आमच्या कार्यकर्त्यांना, मतदारांमध्ये संभ्रम नको, त्याच्यामुळे आज जे काही नवीन नाव मिळेल आणि येणाऱ्या काही दिवसांचे चिन्ह मिळेल त्याबरोबर लगोलग हे नाव बदललं जाईल आणि या निमित्ताने नव्या नावासहित, नव्या चिन्हासहित आम्ही या मैदानात ताकदीने उतरू। काय वाटतं, काय नाव मिळालं पाहिजे? नाही, 3-4 नावं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं नाव या पक्षाच्या नावामध्ये असावं आमचा असा आग्रह आहे। त्याचं कारण आहे की आमचं एकूणच राजकारणाचा श्वास म्हणजे शरद पवार साहेब आहेत, त्याच्यामुळे पवार साहेबांचं नाव ज्या पक्षाच्या नावामध्ये येईल ते नाव घेऊन लोकांसमोर जाताना आणखी जास्त ताकदीने आम्ही जाऊन लोकांच्या मनातला संभ्रम दूर होईल असं मला या निमित्ताने वाटतं। आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2024 सभासद फी 650 रुपये भरून मिळवा। गॅस, शेगडी व लाइटर फ्री किंवा सभासद फी 600 रुपये भरून मिळवा। एक चौरंग 2 पाट व त्याचबरोबर अनेक आकर्षक फ्री गिफ्टही। 15 सभासद ग्रुप बुकिंग नोंदणीवर मिळवा 200 ग्रॅम गोतुल्य तुपाची 175 रुपये किमतीची बॉटल अगदी फ्री। कवी प्रभा मसाले यांकडून प्रथम येणाऱ्या 5000 सखींना चहा मसाला फ्री। सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी यांकडून 2 मोत्याच्या बांगड्या व चोकर फ्री। बाफना ज्वेलर्स यांकडून सिल्वर प्लेटेड प्लेट फ्री।
स्वर्णिम ज्वेलर्स यांच्याकडून मिनी मंगळसूत्र किंवा सुई दोरा कानातले फ्री। हिरकणी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्याकडून फेस पॅक फ्री। त्याचबरोबर आयुर्वेदिक फेशियल व हेअर स्पा फ्री। कन्या सलून अँड ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्याकडून हेअर कट फ्री। त्याचसोबत फक्त 999 मध्ये 24,000चा ब्युटी पार्लर कोर्स अगदी मोफत। डीके ऑटो हब यांच्याकडून सभासदांना एक फ्री कार वॉश आणि फ्री कार जनरल चेकअप। त्याचबरोबर वर्षभर नाटक, प्रीमियर शो आणि खूप धमाल कार्यक्रम आणि अजूनही खूप काही। तर वाट कसली बघताय? आताच आपल्या मैत्रिणीला फोन करा आणि आपला आवाज आपली सखीची सभासद नोंदणी करायला सांगा। आपल्या विभागातील आपला आवाज आपली सखीच्या विभाग प्रतिनिधींशी संपर्क करा। आमचा पत्ता गेराज एम्पोरियम ओएसिस, जुना पुणे मुंबई महामार्ग, मलबार ज्वेलर्सच्या वरती। संपर्क आपला आवाज आपली सखी 86 24 83 44 43।